एकीकडे राज्यात महायुती सरकारचा शपथविधी काही तासांमध्ये पार पडणार आहे, पण दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी गावात बॅलेट पेपर मतदान प्रकरणी अजूनही गुन्हे दाखल करण्याचे प्रकार सुरूच आहेत। त्यातच आता शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकरांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। माळशिरसच्या मार्कडवाडी बॅलेट पेपर मतदान प्रकरणी जानकरांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे। राज्यात नुकतेच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत। या निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे। तसेच त्यानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएम वर शंका उपस्थित करण्यात आली आहे। सोलापूरमध्ये देखील शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकरांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती। त्यानंतर प्रशासनाने ती मागणी फेटाळून लावली होती। मात्र तरी देखील ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची प्रक्रिया सुरूच ठेवली होती। पोलिसांकडून ही प्रक्रिया थांबवा असे आवाहन करण्यात येत होते, अन्यथा गुन्हे दाखल करू अशी नोटीस देखील बजावण्यात आली होती। याच दरम्यान आमदार उत्तमराव जानकरांनी ग्रामस्थांची बैठक घेऊन प्रक्रिया मागे घेत कायदेशीर मार्गाने लढा देण्याची भूमिका घेतली होती। या प्रकरणात मतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेतलेल्या मार्कडवाडीतील 17 जणांसह अन्य 100 ते 200 ग्रामस्थांच्या विरोधात मंगळवारी संध्याकाळीच गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसेच जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार उत्तमराव जानकरांसह 89 अज्ञात आणि 100 ते 200 इतर आरोपींवर देखील गुन्हे दाखल केले आहेत। आमदार जानकर यांच्यासहित ग्रामस्थांवर BNS 189(1), 190, 223 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आलाय।